लातूर शहर आणि परिसराला रात्री मुसळधार पावसाने झोडपून काढलेलं आहे। शहरातील सखल भागात पाणीच पाणी झालेलं होतं। अनेक लोकांच्या घरातही मोठ्या प्रमाणात पाणी साचायला सुरुवात झाली, त्यामुळे लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसानही झालं। याबाबत महानगरपालिकेला इथल्या व्यापाऱ्यांनी वारंवार तक्रार करून देखील याची दखल घेतली गेली नाही, त्यामुळे पाणी साचल्याचं व्यापारी म्हणतात। तर धाराशिवच्या कळंब तालुक्यामध्ये तुफान पाऊस कोसळतोय। तेरणा नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। तेरणा नदीवरील पूल पाण्यात बुडालाय, त्यामुळे लातूर बार्शी रस्ता वाहतुकीकरता बंद करावा लागलाय। पावसामुळे मूग, उडीद, सोयाबीन या पिकांना फटका बसलाय। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। तर बातमी अक्कलकोटमधून। अक्कलकोट तालुक्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। अशातच पाण्याच्या प्रवाहात वाहून जाणारा युवक थोडक्यात बचावलेला आहे। अक्कलकोट तालुक्यातील बनजगोळ या गावाजवळ केरसाळमध्ये ही धक्कादायक घटना घडली। अक्कलकोट तालुक्यात झालेल्या पावसामुळे वाहत असलेल्या पाण्यात युवक स्वतःचे प्राण वाचवतानाचा व्हिडिओ समोर आला। गावातील युवकांनी तत्परता दाखवली आणि या युवकाचा जीव वाचवला। बातमी आहे पुण्यातून। पुण्याच्या निगडी परिसरामध्ये एका नेपाळी माथे फिरूकडून पाळीव श्वानाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। लाकडी दांडक्याने 18 वार करत श्वानाला ठार करण्यात आलं। श्वानाचा मृतदेह फरफटत नेत निर्जन स्थळी फेकतानाचं दृश्य सुद्धा सीसीटीव्हीत कैद झालेलं आहे।